बिंदास बोल न्यूज चॅनेलवर आज आपण बघू शकता की पडक्यामध्ये गॅसच्या प्रश्नावर एवढी गर्दी लागलेली आहे आणि कुठल्याच प्रकारच्या गॅसचे बाटले भेटत नाही आहे. काही प्रमाणामध्ये हॉटेल पण पडलेले आहेत, पण गॅसचे बाटले भेटत का नाही आहे. पडक्या परिसरामधले जेवढे ब्लॅकमेल आहे, जे ब्लॅकचे धंदे करणारे लोक आहेत, त्यांच्या घरामध्ये 100 बाटले पडलेले आहेत आणि अनेक बाटल्या असे उचलले जातात. आता आपल्या मागे आपण काही ग्राहक आहे त्यांना विचारू, काही किती वेळ झाली तुम्ही उभी? किती वेळ झाले? किती? 1 तास. किती दिवस झाले बाटला भेटत नाही? ताई बोलतात. तुम्ही किती दिवस झाले? आता 7 दिवस झाले ताई इथे बाटला घ्यायला येते. म्हणजे गॅसचा जेवण चुलीवर आलेला आहे का, तर काळा बाजार. तर याच्याकडे लक्ष कोण देणार हा विषय मोठा जनतेमध्ये पडलेला आहे. आपण इकडे अजून येऊ, इथे किती बघू काय परिस्थिती आहे. बोला. दादा मावशी किती दिवस झाले तुम्ही लाईनीला उभे आहेत? 3 दिवस झाले लाईनीला उभे आहेत. आणखीन पुढे येऊ आपण बघूया. जवळजवळ मी इकडे 3 दिवस झाले लाईनीमध्ये उभा आहे. 2 तास लाईनमध्ये उन्हामध्ये 2 तास उभा राहून तिथे नंबर आल्याच्या नंतर, ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर नंबर आल्याच्या नंतर बाटले संपले असं जाहीर करतात. काल माझा व्हिडिओ होता, काल मी व्हिडिओ काढला. काल जवळजवळ मी इथे लाईनला उभा राहिलो 2 तास उभा राहून माझा नंबर नाही आला. आणि यानंतर मी माझ्या भावाला इथे सिलेंडर संपले म्हणून त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी माझ्या भावाला त्यांच्या गोडाऊनला पाठवलं चेक करायला. गोडाऊनला चेक करायला गेला असता तिथे 11 सिलेंडर मौजूद होते. बरोबर, आम्ही इथे यांना जाब विचारला, 112ला फोन केला, पोलीस लोक इथे आले. काल यांना मी जाब विचारला का बाबा हे 11 सिलेंडर कुणाचे आहेत, तर यांनी कोणत्याही प्रकारचा आन्सर दिला नाही. आणि त्यामुळे आज पुन्हा येऊन मी सकाळपासून जवळजवळ 2 तास झाले लाईनमध्ये उभा आहे आणि पुढे कुणाला काही जबाब देतात. काय मागणी तुमची प्रशासनाकडं ना काय स्थानिक नेत्यांकडं? स्थानिक नेत्यांनी इथं लक्ष दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे? अशा प्रकारे जर काळा बाजार सिलेंडर जर चालत असेल तर मग गृहिणींनी करायचं काय? आजची परिस्थिती आहे 2000 रुपये गॅस आहे ब्लॅकमध्ये. आजची परिस्थिती आहे की इथे तुम्हाला लाईनला उभं राहून गॅस मिळत नाही, परंतु ज्याच्याकडे पैसा आहे त्याला 2000 रुपयाला तुम्हाला ब्लॅक सिलेंडर मिळणार. ही आजची परिस्थिती आहे आणि इथल्या या प्रशासनाने या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. स्थानिकांची मागणी काय? तर एवढी गर्दी चालू आहे, येणाऱ्या काळामध्ये जर गॅस भेटला नाहीये तर मग पुढचं तुम्ही काय करणार? म्हणजे काय आंदोलन करणार का, कुठं मोर्चा नेणार का, काय करणार? आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जर गॅस सर्वसामान्य माणसाला मिळाली नाही तर साहजिकच आहे की सर्वसामान्य माणसं ही रस्त्यावर उतरून आणि आंदोलन करणार. बाकी त्यांच्याकडे मी रणजितराम साळुंखे. बॉम्ब पडला इराणमध्ये आणि गॅसचे भाव वाढले पडक्यामध्ये. अशी परिस्थिती आज पडक्यामध्ये झालेली आहे. पण पडक्या परिस्थितीने इथे जो ब्लॅकचा धंदा करतो त्याच्या घरामध्ये 100 बाटले ठेवलेले आहेत. त्यांच्या घरामध्ये जाऊन चेक करावा. परिसरामध्ये ब्लॅकचे बाटले फार मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत आणि जे लाईनमध्ये येऊन जे बाटले विकत घेतात त्यांना विचारानं भेटत नाही आहे. बिंदास बोल न्यूज चॅनल, रणजितराम साळुंखे.